आतापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि आमची लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मराठी मित्र चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। मी अक्षय तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत मित्रांनो की जर महाई सेवामध्ये तुम्हाला काही काम असेल, महाई सेवामधून जर तुम्हाला कोणते कागदपत्र काढायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात आणि त्याचबरोबर तुम्हाला किती रुपये त्यासाठी लागतात। म्हणजे जर तुम्हाला एखादा जातीचा दाखला काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर एक ॲप आहे, ते ॲप तुम्ही घेऊन तुम्ही बघू शकता प्रत्येक विभागाची तिथे माहिती दिलेली आहे। प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक काम, तुम्हाला कोणती जर परवानगी करायची काढायची असेल तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील ते पण तुम्ही या ॲपवर घर बसल्या बघू शकता। तर मित्रांनो चला सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही आमचे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसून जाईल, त्या बटनवर तुम्ही क्लिक करा आणि त्या बाजूची जी घंटी आहे ते दाबा आणि आमच्या चॅनलला असेच बघत राहा। तर मित्रांनो चला सुरू करूया। सर्वप्रथम तुम्ही जे प्ले स्टोरची ॲप आहे तुमच्या मोबाईलमधले ते ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा महाई सेवा म्हणून। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे दोन ॲप आलेले आहेत। हे 2 नंबरचे ॲप जे आहे ते ऑफलाईन ॲप आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळते, फक्त माहिती मिळते। यावरून तुम्ही महाई सेवाचे कोणते कामं करू शकत नाही। हे फक्त माहितीसाठीचे ॲप आहे। 10,000 लोकांनी हे डाउनलोड केलेले आहे। 4.6ची याला रेटिंग आहे। खाली तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे महाई सेवा ॲप प्रोव्हाइड्स द लिस्ट ऑफ ऑल डॉक्युमेंट्स फॉर व्हेरियस सेक्टर। आणि सरकारी नोकरीविषयी पण यामध्ये आता ॲड केलेलं आहे काहीतरी। तर तुम्ही इथे याचे स्क्रीनशॉट बघू शकता कशा प्रकारे आहे आणि खाली रिव्ह्यू पण वाचू शकता। फक्त हे माहितीसाठी आहे मित्रांनो, यावरून तुम्ही महाई सेवाचे कोणतेही काम करू शकत नाही। फक्त कोणकोणते डॉक्युमेंट कोणकोणत्या कामासाठी तुम्हाला लागतात आणि त्याचे किती तुम्हाला पैसे लागतात त्या कामासाठी ही इथं माहिती आहे। तर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करून घ्या। मी आता हे ओपन करतो। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस आहे। महाराष्ट्र ई सेवा म्हणून दिलेले आहे, कृपया थांबा म्हणून लिहिलेलं आहे। अशा प्रकारचा हा पंखा चालतो आणि यामध्ये असे खूप सारे विभाग दिलेले आहेत। तर पहिल्यापासून आपण बघणार आहोत। पहिले आहे शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड। यामध्ये क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पंखा फिरतोच आणि ह्याच्या ॲड यामध्ये येतात। ह्याच्या या ॲपचं तुम्हाला एक डाऊन साईड आहे की यामध्ये ह्या ॲड येतात। त्यानंतर तुम्ही बघू शकता नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज, शिधापत्रिका नूतनीकरणासाठी अर्ज, शिधापत्रिकेत नावाचा अर्ज समावेश करण्यासाठी अर्ज, असे अलग अलग प्रकारचे अर्ज आहे, विविध प्रकारचे। त्याचमुळे तुम्ही जर क्लिक केले तर तुम्ही बघू शकता इथं आवश्यक कागदपत्रे दिलेली आहे। त्यानंतर ओळखीचा पुरावा, तर ओळखीचे पुरावे कोणकोणते लागतात ते इथं दिलेले आहे। त्यानंतर पत्त्याचा पुरावा, पत्त्याचे कोणकोणते पुरावे तुम्हाला लागतात। त्यानंतर वयाचा पुरावा, वयाचे पुरावेमधले कोणकोणते पुरावे तुम्ही वापरू शकता। त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा आणि त्याचबरोबर खाली आहे शुल्क, तर किती रुपये लागतात। 20 रुपये प्लस 2.47 पैसे सेवा कर लागतो आणि 10 रुपये मुद्रांक शुल्क लागतं। असे एकूण 32.47 पैसे तुम्हाला लागतात। पण हे सरकारी पैसे आहे। जर तुम्ही महाई ई सेवा केंद्रावर गेले तर त्यांचे पण काही पैसे असतात, तर ते ॲड करून तुम्हाला पैसे लागतील, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। हे जे आवश्यक कागदपत्रे आहे हे सर्व तुम्ही इथं बघू शकता। तर इथं कोणकोणते आणखी डिपार्टमेंट आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर आहे या वैयक्तिक सेवामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता वय, राष्ट्रीयत्व व अधिवासाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, महिलांसाठी 50% आरक्षण, ज्येष्ठ नागरिक दाखला, जातीचे प्रमाणपत्र, विवाह दाखला, जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र। तर यासाठी सर्व विजा वगैरे यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तुम्ही यावर क्लिक करून बघू शकता आणि शुल्क पण बघू शकता किती लागते यासाठी। तर त्यानंतर आहे प्रमाणित म्हणून दिलेले आहे, त्यावर गेले तर प्रमाणितपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाचे, प्रमाणितपत्र भूमी अभिलेखाचे, स्वाक्षरी सह प्रमाणित पत्र। तर हे काही पत्र आहे,
प्रमाणपत्र यासाठी कोणकोणते काय काय कागदपत्र लागतात हे पण तुम्ही इथून बघू शकता. त्यानंतर आहे व्यावसायिक कारणांसाठी वापरणारे हॉटेल, लॉज, उपहारगृहचा परवाना नूतनीकरणासाठी, हॉटेलच्या परवानगीसाठी अर्ज, हॉटेल परवाना नूतनीकरण, लॉजिंग बोर्डिंग परवाना, केबल ऑपरेटर अनुज्ञप्ती, तर परवाने भेटण्यासाठी घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे सर्व इथं दिलेले आहे. हे पण तुम्ही बघू शकता. जे लायसन्स आहे, कृषी संबंधित शेतकरी प्रमाणपत्र, भूमिहीन शेतकरी, बिगर कृषिक असल्याचे प्रमाणपत्र, असे खूप सारे इथे प्रमाणपत्र आहे. त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आणि काय काय तुम्हाला लागतं हे सर्व इथं दिलेलं आहे. त्यानंतर आधार कार्ड आहे. आधार कार्ड लिस्ट जर म्हणायची झाली तर आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, हे एवढे सारे कागदपत्र आधार कार्ड लिस्ट दिलेलं आहे. आधार, पार्श्वभूमी आणि फायदे आणि मुख्य 15 कामांसाठी यापुढे अनिवार्य आधार कार्ड, अशा आधार कार्डविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर कामगार विभाग, त्यामध्ये कारखाना नोंदणी, कारखाना नूतनीकरण, असे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही करू शकता. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग आहे. त्यामध्ये दुय्यम गुणपत्रिका, समजा तुम्हाला गुणपत्रिका तुमची हरवली तर दुय्यम काढायची असेल, दुय्यम पदवी प्रमाणपत्र वाटप यासंबंधित तुमच्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागतात ते आहे. त्यानंतर गृह विभाग महाराष्ट्र शासनाचं, त्यासाठी तुम्हाला जर नवीन प्रवासी वाहतूकचं लायसन घ्यायचं असेल, ते नूतनीकरण करायचे असेल तर असे खूप साऱ्या गोष्टी इथे तुम्ही बघू शकता कोणकोणते कागदपत्र त्यासाठी लागतात. त्यानंतर ग्रामविकास व पंचायत राज विभागामध्ये रहिवासी दाखला काढायचा आहे तुम्हाला, ग्रामपंचायतचं काही कामं करायची आहे तर तुम्हाला काय काय लागतं ते सर्व इथं दिलेलं आहे, कोणकोणते कागदपत्र लागतात. त्यानंतर जलसंपदा विभाग दिलेला आहे. ग्रामपंचायत, महानगरपालिका उपसा सिंचन परवानगी देणे, अशा प्रकारचे इथं ऑप्शन आहेत, ते तुम्ही बघू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. त्यानंतर परिवहन विभाग आहे मित्रांनो. त्या परिवहन विभागामध्ये तुम्ही वाहन हस्तांतरणासाठी नाहरकत प्रमाणपत्र, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, भाडे करार, भाडे खरेदी, असं खूप साऱ्या गोष्टी इथून करू शकता. लायसन्सचे पण इथं आहे. त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा म्हणून दिलेले आहे त्याचे प्रमाणपत्र. त्यानंतर महसूल विभाग आहे. महसूल विभागामध्ये खूप सारे प्रमाणपत्र आहे, ते तुम्हाला जे प्रमाणपत्र पाहिजे ते तुम्ही इथून काढू शकता, म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते बघू शकता. त्यानंतर वैद्यकीय विभाग आहे, त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग, त्यानंतर शासन, मुद्रण व लेखन सामग्री विभाग आहे. त्यानंतर सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभाग आहे. त्यानंतर सामाजिक न्याय विभाग आहे. आणि त्यानंतर हे महाई सेवा म्हणजेच तुमचं शहर म्हणजेच जिल्हा आणि तालुका निवडून तुम्ही इथं बघू शकता की तुमच्या तालुक्यामध्ये कोणकोणती महाई सेवा आहे तुम्ही बघू शकता. सर्व महाई सेवा केंद्रांची इथं पत्ते आणि फोन नंबर दिलेले आहे. त्यानंतर करमणूक विभाग आहे. करमणूक विभागामध्ये तुम्हाला खूप सारे परवाने असतात, जसे काही जर एखादं चित्रपटगृह टाकायचं असेल, मल्टिप्लेक्स टाकायचं असेल, काही कार्यक्रम करायचे असेल तर ते परवान्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे इथं दिले आहे. त्यानंतर सरकारी नोकरी म्हणून इथे एक ॲड केलेलं आहे, तर सरकारी नोकरीच्या जाहिराती पण इथं दिलेल्या असतात, त्या पण तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हे ॲप कसे वाटले तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका. आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला पण एखादी अशी ॲप माहीत असेल ज्याने आपल्या महाराष्ट्रातील लोकांना काही थोडीशी माहिती मिळेल आणि त्यांच्या जे काही कामं आहे ते सोयीस्कर होतील, तर आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि बघत राहा मराठी मित्र चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.